माझं लगीन ठरलं, तुमचं कधी? हा चाललंय बघायचं, बघूया. अरे तुला दरवाजावर नॉक करता येत नाही काय? दार वाजवून आत येऊ का अशी परमिशन कोण घेणार? माफ करा, चुकलं माझं. चुकलं ना, मग आता चूक सुधरवायची. बाहेर जायचं आणि आत येऊ का असं विचारायचं. जा. आत येऊ का? आत येऊ का मालक असं विचारायचं. जा परत. बर. आत येऊ का मालक? हा ये. ए अरे हे काय आणलीस? लगीन आहे माझं. ही पाजून काय आजारी पाडायचं का? एक काम कर, माझ्यासाठी ऍपल ज्यूस घेऊन ये. जा. अरे हो, माझ्यासाठी संत्रा ज्यूस आण. नाही राहू दे, डाळिंब ज्यूस आण. हा माझ्यासाठी पायनॅपल. नाही, एक काम कर, चिक्कूचा ज्यूस आहे. ए ऐक, मला पण चिक्कू ज्यूस ना. राहू दे, संत्रा जा. माझ्यासाठी कोकम सरबत. नाही नको, चिक्कूचा ना. एक काम कर, कोकमच आण. अरे नुसतं ऐकतोयस काय? लिहून घे ना. अरे लिहिणार कसं? शिकलंय कुठे ही बेन? लक्षात ठेवीन. हो ए माग रे. काय पाहिजे ती माग माग. ए मी काय म्हणतो, आपण ना बॅचलर पार्टीच काहीतरी सामान मागूया. चालते की. हे बघ, केक आण, स्नॅक्स आण आणि काहीतरी स्वीट आण. हा आणि आई, स्वीटमध्ये आहे ना गुलाबजाम आणि रसमलाई पाहिजे. आणि चटण्यासाठी आहे ना चकली, चना गार्लिक आणि मूग डाळ घेऊन ये. आणि हा, माझ्यासाठी तंदुरी आण, चिकन लॉलीपॉप आण आणि चिकन 65 पण आण. एक मला व्हेज पाहिजे. पनीर चीज रोल आण, त्यानंतरून पोटॅटो गार्लिक, व्हेज मंचुरियन ड्राय आणि बेबीकॉर्न सॉल्ट पेपर आण. ए माझी ऑर्डर घेतलीस का? चिकन मंचुरियन, चिकन टिक्की, प्रॉन्स पकोडा आणि मेन कोर्समध्ये चिकन बिर्याणी. जा घेऊन ये. आणि हो, ऑर्डरमध्ये काय गडबड झाली का नाही तर तू आहेस आणि मी आहे. नाही होणार. काय कॉन्फिडन्स आहे लागा तुझा. बरं सांग, कोणाकोणाला काय पाहिजे सांग. काय आलं, इसरला का काय? तुम्हाला ॲपल ज्यूस, यांना डाळिंब ज्यूस, तुम्हाला चिक्कू ज्यूस, कोकम सरबत, केक, स्नॅक्स, स्वीटमध्ये रसमलाई, गुलाबजाम पाहिजे, चकण्याला चकली, चना गार्लिक, मूग डाळ, तंदुरी, लॉलीपॉप, चिकन 65, मलाई चिकन. तुम्हाला व्हेज पाहिजे. व्हेजमध्ये पनीर चीज रोल, व्हेज मंचुरियन ड्राय, पोटॅटो क्रिस्पी आणि बेबीकॉर्न सॉल्ट पेपर. बरोबर. आणि तुम्हाला चिकन मंचुरियन, चिकन टिक्की, प्रॉन्स पकोडा आणि बिर्याणी. बरोबर. काय आहे ना, किराणावाला आहे ना मी. यादी लक्षात ठेवणं कामच आहे माझं. हा ठीक आहे, लय हुशारी दाखवायची गरज नाही.
एक काम कर, ते ॲपल ज्यूस कॅन्सल कर आणि स्ट्रॉबेरी ज्यूस घेऊन ये. हां ठीक आहे. ए हे बघा, ते टेनिसमध्ये बॉल असतो का नाही, जो आपण इकडनं तिकडं मारतो, हा असं समजा आज सूर्य आपल्यासाठी टेनिस बॉल आहे. त्याला इकडून तिकडं नुसतंच पळवायचा. आ आ आ. थांबा आता ह्याला शॉर्टच ठेवून देतो. हेड शॉट. थांबा ओय, इकडे. ए, जा अरे इकडे नाही. जा तुला बोलवते. काजू तुला बोलवते. माग बघून ये. तुला हाक मारली त्यानं. नाही नाही तुला हाक मारली. तुला त्यानं आवाज दिला पुढ्या पुढ्या पुढ्याचा. काजू तो काजू म्हटला. इकडे दे. अरे मला नाही अरे काय चाललंय तुमचं? दोघं पण आहे इकडे. हे बघा, ते स्पीकर घ्या आणि तिकडे लावा. इथं सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे इथं प्रत्येकाच्या सत्काराला ना एक डॅशिंग गाणं वाजलं पाहिजे. लावतो की, पण मग सगळ्यांच्या मागे एकच लावायचं का वेगवेगळ्या लोकांच्या मागे वेगवेगळं? अरे कशाला लोड घेतो तू? एकच लावून द्यायचं. उगा जीवाला त्रास करून घ्यायचा नाही. का एक वेगळी गाणी लावली तर काय तुझ्या घरावर जप्ती येणार आहे का तुझा घसा बसणार आहे? होय, फक्त मोबाईल मध्ये शोधून गाणी लावायची. नक्रिता असे करताय तसं काय गाणं गायला लावलंय तुम्हाला? मामा नमस्कार, बोला काय आयडिया देऊ? 0 मिनिटात आपण 1 नंबर आयडिया देतो. आयडिया नको, अँकरिंग करायचं. इथं कोण पाहुणे आले, कुणाचा सत्कार झाला आणि सत्कारात काय दिलं हे सगळं स्टेजवर पुकारायचं. जमल ना? जमल. अहो नेते, तुम्ही तर काळजीच करू नका. कुठल्या पण नेत्याच्या सभेला माईक नुसता जरी हातात आला का नाही आपल्या, तरी तो नेता 1,00,000-1.5 लाखाच्या फरकानं गुलाल घेऊन येतो. अहो आपलं अँकरिंग 1 नंबर. आपल्याला अमेरिकेत सुद्धा बोलवते ती. आत्ता इथं करायचं. करूया चला. स्वागत करूया आपण. हे काजू, ह्या कार्यक्रमात गाणी कुठली लावायची पण? पुढे असला कार्यक्रम असतो ना तेव्हा उडत्या चालीची गाणी लावायची आणि त्याचा दणका लावा. हा, आलीत माझ्या हे डॅडी आले. चल, चल. वेलकम वेलकम वेलकम. तर सर्व प्रमुख पाहुण्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आगमन असतं ते. आगमन झालेलं आहे. आपल्या गावचे दैवत माननीय जालिंदर निंबाळकर यांच्या सुकन्याच्या विवाह प्रसंगी मी सखा मामा उर्फ आयडिया मामा
मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अरे पुढे ही मामा लग्नाचं अँकरिंग करतय का ऑर्केस्ट्राचं ऑर्केस्ट्राच आईला का मामा पण ना वेळ न घालवता मी विनंती करतो आपल्या गावचे सर्वांचे लाडके डॅडी उर्फ जालिंदर निंबाळकर यांनी आजच्या कार्यक्रमाचे फणकार सगळ्यांचे लाडके आमदार शशिकांत सरनोबत यांचं त्यांनी सत्कार करावा मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं. यानंतर माननीय शशिकांत सरनोबत यांच्या स्वीद्य पत्नी सौभाग्यवती सुषमा सरनोबत यांचा सत्कार डॅडीने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बंद कर दे. माफ करा मंडळी, माफ करा. ते काय झालं की वरातीतली गाणी चुकून सत्कार समारंभात लागली बा. माफ करा. या थांबा. कुठे चालला? मला तुळजाला भेटायचंय. आम्हाला त्यांनी दात कुणाला सोडायचं नाही. खरं तर ना शत्रू तुम्हाला सोडणार नाही बघा. आता बंदूक घेऊनच फिरतोय बघा. आता काय मला सांगा, तुम्हाला इथं कशासाठी उभं केलंय? लग्नात कुठल्या अनोळखी माणसाने घुसून नये म्हणून ना, बरोबर ना? बाहेर जाऊन बघा, कुठलीही माणसं घुसायला लागलेत लग्नात. बाहेर ना एक माणूस फिरतोय, त्याच्या मानेला पट्टा आहे, लई मोकरा दारू प्याला. मला काय वाटतं माहिती का, त्याचं लग्न मोडायचं डाव आहे. जावा लवकर काहीतरी करा, नाहीतर शत्रू आहे ना तुमचं चांबडं सोडलं बघा. आता एक काम करा, तुम्ही इथं थांबा. चल रे. सूर्या, सपन की है आहे खरं ग, काही कळना मला जग, रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना. सूर्या, मला खूप भीती वाटते रे. मला इथून बाहेर पडायचं. मला त्या सत्यजितची उष्टी हळद नाही लावायची माझ्या अंगाला. प्लीज सूर्या, काहीतरी कर. एवढंच ना? नाही लागणार. खरंच? सूर्या, मला माहित होतं माझ्या मनाविरुद्ध तू काहीच होऊ देणार नाही माझ्यासोबत. तुळजा, तू हळदीची साडी नेसून तयार राहा. सूर्या, तू तयार तर हो, बाकीचं मी बघतो. ठीक आहे. दादा तुळजाची अजूनही किती काळजी घेतो ना. लव्ह करावं ना तर दादासारखंच. आपला दादा लाखात एक आहे, पण दादाला याचा किती त्रास होत असेल हे दिसत नाही का तुम्हाला? अगं पण हे सगळं आपण बदलू थोडी ना शकतो. देवा, काहीतरी चमत्कार कर आणि दादाला त्याचं खरं प्रेम मिळू दे. माझं मन सांगतंय तुळजाचं लग्न ना दादाशीच होणार,
गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरणार. तुळजाला तिचं खरं प्रेम मिळणार. तुळजाला तिचं खरं प्रेम मिळेल, पण दादाचं काय? तुळजाच्या खऱ्या प्रेमासाठी दादाला कुठल्या कुठल्या अडचणीतनं जावं लागणार आहे कुणाच ठाऊक. इथं कशाला आलाय? ए विचारणार तू कोण कोण आहे तू? निघित ना. हात नाही लावायचा. इथं कशाला आलाय खरं सांग. लगीन करायला आलोय. नवरा आहे मी. नवरीला घेऊनच जाणार. बाजूला बाजूला रे. तिथं तुम्हाला लगानात धिंगाण नाही घालून देणार. ए सत्यजित, अरे कोण आहे ह्यो? आणि काय चाललंय यांचं? काय नाही रे, माझ्या सासऱ्यानं पगारावर कुत्री ठेवल्यात. ए तिकडे जाऊन भुका जा जा की. तोंड समोर बोलायचं नाही तर. नाहीतर काय बोल की. नाहीतर काय जित्ता गाडी तुला. मला हात लावतो तू. हा अरे काय आलं? काय झालं? कोण आहे हो? हाय कोण आहे हो? मला विचारतोय तुम्ही कोण आहे म्हणून. तुला अक्कल आहे का? अर्धाची येते आमची वनारा नवरा आहे. काय रे मेंदू का गुडघ्यात आहे का तुझ्या? पाहुण्याची कसं वागावं ते बिघडत नाही तुला? आमच्या जावई बापांना विचारतो तू कोण आहेस म्हणून? सापकाना फोडला पाहिजे तुम्हा लोकांना. चल माफी मागा आमच्या जावई बापांची. सॉरी सर. कळली का लायकी? जावई बापू मी काय म्हणतो, जरा तयार व्हा. हळदीसाठी वाट बघतात तुमच्या घरचे लोक. हा चा. वाजवा रे. तुम्ही दोघं इथं काय करताय? तुम्हाला तुळजाच्या रूम बाहेर राखण करायला ठेवलं होतं ना मी. चिरंजीव हे हित आहेत, मग तिथं कोण आहे? तुळजा आहे का रूम मध्ये? चला. काय रे तू तर म्हणत होता ही तयार होत नाही. इथं नटून थटून तयार आहे. तिला दम दिला होता ना. डॅडींना नाव सांगतो ते. तुमचं नाव सांगितल्यावर तुमच्या विरोधात कोण जाऊ शकतं का? तुळजा तर नाहीच नाही. सूर्या या माझ्या चपला तुझ्या हातात ठेव. हरवल्या नाहीत पाहिजे. पण मला बाकीची कामं बघायला जावं लागणार ना. मग खिशात घालून फिर. मला कारण नको. माझी हळद झाली की नाही, या चपला माझ्या पायात आणून घालायच्या. कळशील ना? आणि जर चपला हरवल्या तर मी नवीन जोड घेईन. आणि ती जोड पायात घालायच्या आधी त्या जोड्यानं तुला सडकेन.
ज्याच्यासोबत तुळजा कधी सुखत राहणार नाही तिला ही लग्न करायचं नाही ना तीच बरं आहे. पण मी तिला वचन दिलंय हिची गोष्टी हळद तिला लागू नाही देणार. आता तिला कसं वाचवायचं?